इस बार बीएमसी चुनाव में कई जगह गड़बड़ियां पाई गईं। कई जगह लोगों के नाम नदारद थे तो कई जगह गलत पते दिए गए थे, तो कई जगह अलग अलग तरह की खामियां देखने को मिली, जिसे लेकर लोगों में नाराजगी नजर आई। कई जगह लोग नाम न होने से वापस चले गए तो कई जगह अपने नाम खोजते रह गए। इन सभी के बीच चेंबूर लालडोंगर वार्ड 155 में एक अलग परेशानी देखने को मिली, जहां सूची में नाम नदारद होकर दूसरे वार्ड में मिला। ऐसे लगभग 200 लोग होंगे, यह आरोप स्थानीय लोग लगा रहे हैं। उन्होंने चेतावनी दी कि अगर नाम सही नहीं होता है तो वो लोग आंदोलन करेंगे। लोक अजून येऊन रिटर्न जातात त्याच्यासाठी। मेरा नाम हनीफ इब्राहिम काजी है। मैं लालडोंगर विभाग क्रमांक 155 में रहता हूँ। मराठी में बोलता हूँ, हाँ प्लीज। तो 155 मध्ये राहतो। तर यावेळेस दरवेळेला आम्ही 155 मध्येच आम्ही मतदान करतो, पण यावेळेला आमची नावं 155 वरून वगळून 152 वार्ड मध्ये केलेली आहे। हा आमच्यावरती अन्याय आहे आणि हा शासनाचा संपूर्ण 100% घोळ आहे। कारण इकडची आमची मतं ही वळवून त्यांची पोळी भाजून घ्यायची, हा त्याचा सरळ सरळ दिसतंय। तर हे झालं नाही पाहिजे, आमच्यावरती अन्याय आहे। कधी माहित पडलं तुम्हाला असं झालं? आम्हाला आता बघतोय आम्ही आद्या, त्यावेळेस माहिती पडलंय। तुमच्या बरोबर किती लोक आहेत त्याच्यात? माझ्या घरची तर पूर्ण फॅमिली, माझे 5 मेंबर घरचे माझे आणि इतर शेजारी पाजारी असे माझ्या नजरेत तरी 150 ते 200 लोकांचं नाव गेलेले आहे इकडून तिकडे। आता तुम्ही काय करणार? आता आमचं चाललंय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटायचं, त्यांना तक्रारी वगैरे केलेल्या आहेत आमच्या उमेदवारांनी, तर ते काय सांगतील त्याप्रमाणे आम्ही करू। आपलं नाव? आपलं नाव? माझं नाव हनीफ इब्राहिम काजी। आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला 155 मध्येच मतदान करण्याचा अधिकार द्या। काय करणार? आता आम्ही आयोगाला पण जाऊन भेटणार आहोत, कारण काय हे आमची वोटर हक्काची वोटिंग आहे आणि आम्हाला जाणीवपूर्वक तिकडे बाजूला 152 मध्ये टाकलं गेलं। त्यांना माहिती आहे इथला टप्पा पूर्ण हा बरोबर जवळजवळ 100-200 लोक येतात आणि जात आहेत, पण त्यांना जाणीवपूर्वक आता लोकसभेला गेले, आमदारकीला इथंच लोकांनी वोटिंग केलं आणि आता हे फक्त नगरसेवकासाठी तिकडे वोटिंग केलं गेलं, म्हणजे जाणीवपूर्वक तिकडे आमची नावं टाकली गेली आहेत। बरीच लोकांची अशी तक्रारी आणि आयोगाला जाऊन भेटणार आहेत आणि आम्हाला आमच्या लोकांना इकडेच वोटिंग करण्याची मुभा द्यावी ही आम्ही त्यांना विनंती करणार आमच्या लोकांसाठी द्यावी। आजच्या दिवसाला आम्हाला वेळेच्या आत आम्हाला संधी द्यावी, त्यांनी ते आमच्या कॅन्डिडेटसाठी त्याच्यावर आमच्या कॅन्डिडेटला त्याचा पडणार आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत किती लोक भेटले, अजून 5 वाजेपर्यंत किती लोक भेटतील त्याचं माहित नाही ना। बघा आता आमचं कसं आहे, जे आमचे लोक त्या बाजूला गेलेत तर 152 मध्ये, तर 200 मतांनी जर आमची सीट हरली तर आम्ही समजू की इलेक्शन आयोगच याला जबाबदार आहे। तर आमची सीट जर 200 मतांनी हरली ना, तर महानगरपालिकेच्या नंतर समोर 16 तारखेला काय परिणाम होतील ती हे महानगरपालिकेच्या लोकांनी त्याची नोंद घ्यावा आणि इलेक्शन आयोगाने पण त्याची नोंद घ्यावा आणि आमचं हे मतदान ताबडतोब वेळेच्या आत आमच्या 155 वार्डच्या लोकांना मतदान करता आलंच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे। त्यानंतर तू बोल। वार्ड क्रमांक 155 मधील जे काही घोळ झालेला आहे मतांचा, हा जाणीवपूर्वक घोळ करण्यात आलेला आहे आणि हे 1-2 मत नव्हे तर सरासरी 200 मताचा फरक आहे। आणि हा मत जर आज समजा वार्ड क्रमांक 152च्या यादीमध्ये दाखवत असेल, आज या मतदारांनी काय करायचं? आपल्याकडे वेळ शासनाने दिलेली 5 वाजेपर्यंतच आहे आणि आज जर समजा यांचा हक्क जर बजावता येत नसेल ते मतदार असून, तर ह्याच्यावर निवडणूक आयोगाने विचार करावा आणि ह्याचं काय ते आजच्या दिवसामध्ये मतदानाचा टाइम संपेपर्यंत यांना मतदान करायचा हक्क मिळावा, एवढंच बोलतो। सर, बृहन्मुंबई महानगरपालिकाची निवडणूक आहे, ही 2026 ची निवडणूक चालू आहे। आज 15 तारीख वोटिंगचा दिवस आहे। वार्ड क्रमांक 155 मध्ये तिरंगी लढत आहे। शिवसेना, बीजेपी आणि वंचित बहुजन आघाडी आणि त्यांची युती काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे। ह्या लढतीमध्ये
ह्या ठिकाणी अल्टाविस्टा एक बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये आमची यादी क्रमांक वार्ड क्रमांक 155 मधला यादी क्रमांक 199 ह्याच्यातली जे मतदार आहेत, मतदार मायबाप बंधू भगिनी, हे एक 201 यादी क्रमांक आणि वार्ड क्रमांक 152 मध्ये त्यांची नावं गेलेली आहेत. तर हा जो घोळ झालेला आहे ह्याला जबाबदार निवडणूक आयोग आहे की सध्याची सरकार आहे, याचा जाब आम्ही विचारत आपल्या माध्यमातून विचारत आहोत. आम्ही ह्याची निवडणूक आयोगाला तक्रार देखील करत आहोत आपल्या माध्यमातून. तेव्हा निवडणूक आयोगाने ह्याची लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर ह्या ठिकाणी उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. कारण हा मतदार ह्याच्यामध्ये काही 1 किंवा 2 असे मतदारांची नाव वगळणी केलेली नाहीये. त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 70 लोकांची नावं भेटलेली आहेत. आता 1 वाजलेले आहेत, 1 वाजलेले आहेत. आता हे 6 वाजेपर्यंत किती लोकांची नावं माहिती पडतील ह्याचा अंदाज आपण घ्यावा. आणि ह्याच निमित्ताने मी सरकारला निवेदन करत आहोत सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी असलेल्या सर्व तमाम वार्ड क्रमांक 155 मधले जनतेच्या वतीने की येणाऱ्या काळात त्या 70 लोकांना तुम्हाला मतदान वापस घ्यावा लागेल, नाहीतर इथे परत निवडणूक लढवावी लागेल, घ्यावं लागेल. जर ह्यांना मतदान नाही करता आलं तर आता जर मतदान नाही करता